तुझ्या नावाविण नसे काही ठाव विठ्ठला, जीव झाला कासा विसरू दाव विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला, माया बापा विठ्ठला. पुन्हा आमच्याला शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा शेतकरी महिला आघाडीचा शेतकरी युवा आघाडीचा. शेतकरी भावांनो, आज आपण या ठिकाणी आपण वीज देणं लागतो का हा विषय समजून घेण्यासाठी आज आपण इथे जमलेलो एकत्र. आताच आपले पुणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मुलुक मैदानी तोप पांडुरंग रायते गेली 96 सालापासून शेतकरी संघटनेत पूर्ण वेळ काम करत आहेत आणि 96 पासून 1 रुपयाही बिल भरत नाही आणि त्यांचं एक दिवसही कनेक्शन बंद नाही आणि रात्रंदिवस आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करतात. आता त्यांचं आगमन झालेलं आहे आणि आपण आता या कार्यक्रमाची सुरुवात गोपूजनाने करणार आहे. कारण आपली भारतीय संस्कृती, भारतीय शेती गोआधारित शेती होती आणि त्या गोमातेला वंदन करून आपण विषयाला सुरुवात करणार आहे. तर माझी पांडुरंग रायते साहेबांना विनंती आहे की आपण गोमातेचं पूजन करून घ्यावं. मुद्दा हा आहे की आता ह्यांनी इथं जी वीज पुरवठा खंडित केला हा पूर्णपणे बेकायदेशीरपणे MSEBीने कट केला. वास्तविक त्यांनी सबस्टेशनमधून वीज पुरवठा खंडित करण्याचा ह्यांना अधिकारच नाही. त्यांनी विद्युत कायदा 2003च्या कलम 56(1) नोटीस 171 अन्वये बजवायला पाहिजे होती. तिथं मी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. अशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की एकाही शेतकऱ्यांना 171 अन्वये म्हणजे जी नोटीस आहे ती बजावणी झालेली नाही. त्याच्यामुळं इथल्या शेतकऱ्यांना आम्ही असं सांगितलेलं आहे की तुम्ही 2-3 दिवसामध्येच MSEBीच्या मुख्य कार्यालयावर तिथल्या एक ठिय्या आंदोलन करा आणि ठिय्या आंदोलनामध्ये छावणी आंदोलनाचं स्वरूप आणा आणि ह्याच्यामध्ये आपली जनावरं बायका पोरं घेऊन इथं बसायचे. जोपर्यंत तुम्ही आमची लाईट जोडून देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमचं बंद तर तुमचं बी बंद, अशा स्वरूपाची आमची भूमिका राहणार आहे. आणि त्याचबरोबर असं काय समजा लाईनवर जर सोडवलं असेल तर त्या ठिकाणचं वीज पुरवठा आम्ही प्रतिआंदोलन करून ज्या पद्धतीनं क्रांतिसिंह नाना पाटलांनी पत्री सरकार किंवा प्रतिसरकार उभा करून शेतकऱ्यांना त्याचबरोबर संबंधित जनतेला न्याय दिला तशाच स्वरूपाची भूमिका शेतकरी संघटनेची सुद्धा. त्याच्या बाबतीत असं 27/5/2007 निर्णय असेल, शासन निर्णय असेल.